तुम्हाला पण आवडते का झणझणीत कटाची आमटी खायला? चला तर मग आज करूया कटाची आमटी रेसिपी. सर्वात आधी आपण आमटीचं साहित्य भाजून घेऊया. कांदा आपल्याला काळपट होईस्तोवर भाजून घ्यायचा. कांदा भाजला की प्लेटमध्ये टाकून चाकून किंवा उलटून याचे कुटके तयार करून घ्यायचे. आता इथे गॅसवर तवा ठेवला, थोडंसं तेल टाकायचं. दगडी फूल आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचे. फूल भाजले की काढून घ्यायचे. त्यात तयार शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाले की काढून घ्यायचे. आता खोबरं टाकायचं. खोबरं पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे. खोबरं भाजलं की काढून घ्यायचे. आता त्यात आपल्याला धने टाकायचे. धने पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. जितकं आपण चांगलं वाटण भाजतो तितकी आपली आमटी चांगली होते. त्याच आता तव्यावर थोडंसं तेल टाकायचं. भाजलेला कांदा टाकायचा. कोथिंबीरचे देठ टाकायचे. हिरवी मिरची टाकायची. लसूण टाकायचं. चांगलं असं भाजून प्लेटमध्ये टाकून गार तयार करून घ्यायचं. मिक्सरचे भांडे टाकायचं. पाणी टाकायचं. मिक्सरला बारीक असं वाटण घ्यायचं करून. वाटण आपलं तयार आहे. आता आपण आमटीला फोडणी देऊया. गॅसवर कढई ठेवलेली. तेल टाकायचं. जिरे मोहरी टाकायची. वाटलेलं वाटण टाकायचं. चांगलं असं तेल सुटीस्तर परतून घ्यायचं. तेल सुटलं की यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद टाकायची. चांगले असे मसाले आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे. चांगले असं तेल सुटलं की यामध्ये आता आपल्याला येळवणी टाकायचे. चांगलं असं मिक्स करून चवीनुसार मीठ टाकायचं. झाकून एक उकळी आणायची. उकळी आली की कोथिंबीर टाकायची. तयार आहे आपली झणझणीत अशी कटाची आमटी. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.